लग्नानंतरचे प्रेम भाग 13वा. आत्या सुमितजवळ जात त्याला म्हणाल्या, "काय रे सुमित तू? काय ग, काय झालं? आत्या अशी का बोलतेस?" नवीन लग्न झालेली मुलं आपल्या बायकांबरोबर वेळ घालवता यावा म्हणून किती बहाणे बाजी करून तिच्या मागे पुढे करतात, आणि तू एक आहेस. ती सुमित ते ऐकून धनश्री बरोबर निघून गेला. "अगं वहिनी, या मुलाचं काहीच समजत नाही बघ." "अगं 2 दिवस पाहते पण दोघे एकमेकांशी एक शब्द बोलले नाहीत." आत्या बोलत होती. "अगं हेमा, बोलतील हळूहळू. एवढा मोठा धक्का पचवणे त्याला जरा जड जात असेल, आणि ती पोर पण लाजत असेल. हो दे ना त्यांच्या कलेने. असे आपण त्यांना जवळ आणले तर जवळ येणार आहेत का?" दादासाहेब हेमा आत्याला समजवत म्हणाले. "हो वंस, हे बरोबर बोललायत. आपण असं जबरदस्तीने त्यांना जवळ आणून ते जवळ येणार आहेत का? एकमेकांची मनं पण जुळायला हवीत ना." लता काकू दादासाहेबांच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाल्या, "तेच तर मी पण म्हणते, असं एकमेकांपासून दूर राहून ते कधी बोलतील एकमेकांशी? आणि कधी जुळायची त्यांची मने?" हेमा आत्या त्या दोघांना समजवत म्हणाल्या. "हो हेमा बोलतेय, ते पण बरोबर आहे." इकडे सुमित पुढे चालत होता आणि धनश्री त्यांच्या मागे चालत होती. दोघांमध्ये खूप अंतर होतं. वाड्याच्या मागच्या दरवाजातून बाहेर पडल्याबरोबर एक मोठी गोलाकार विहीर होती. धनश्री पुढे होऊन विहीर पाहायला जातच होती की तितक्या तो तिला म्हणाला, "विहिरीजवळ नको जाऊस. म्हणजे तसं मला आत्याने सांगितलं आहे म्हणून सांगतोय." धनश्री पण माघारी वळली. विहिरीपासून थोडी बाजूलाच लता काकूंनी छान भाजीपाल्याची शेती फुलवली होती. त्यात वांगी, दोडका, टोमॅटो आणि बऱ्याच फळभाज्या, पालेभाज्या होत्या. त्यामुळे त्यांना भाजी विकत आणावी लागत नव्हती, आणि महत्त्वाचं म्हणजे रोजच्या रोज ताजी आणि हवी ती भाजी खायला मिळत होती. अजून पण सुमित पुढे चालत होता आणि धनश्री त्याच्या पाठीमागे. इकडे आत्या लता काकूला घेऊन मागच्या दारी आल्या. तिथून पूर्ण शेत दिसत होतं. "बघ वहिनी, मी म्हणलं नव्हतं? बघ दोघे कसे चालले आहेत. सुमित कुठे आहे आणि धनश्री बघ, दोघांच्या मध्ये किती अंतर आहे. अगं काल पण दिवसभर असेच वागत होते. मला तर या दोघांचं नक्की काय चालू आहे समजतच नाही." "अहो वंस, तुम्ही नका काळजी करू. होईल हळूहळू त्यांच्यात जवळीक. त्यांना थोडा वेळ तरी द्या." लता काकू हेमा आत्याला समजवत म्हणाल्या, आणि दोघी पण पुन्हा घरात जाऊन कामाला लागल्या. 4 दिवस असेच गावच्या वातावरणात मजा मस्तीत गेले. धनश्री आणि सुमितच्या वागण्याचे आता सर्वांनाच टेन्शन आलं होतं. हेमा आत्याला विचारात पडलेलं पाहून दादासाहेब म्हणाले, "मी श्रीबरोबर बोलीन या विषयावर. तू नको त्यांची काळजी करूस, होईल सर्व ठीक." इकडे धनश्री आणि सुमितला मात्र यातले काहीच माहीत नव्हतं की घरातले सर्वजण आपल्या वागण्यावर नजर ठेवून आहेत. "सकाळी लवकर उठा. सकाळी आपल्याला परत मुंबईला जायला निघायचं आहे. थांब ना अजून 2 दिवस. पुन्हा एकदा कामात गुंतलं की तुम्हाला गावची आठवण येत नाही. आता आलाच आहात तर 4-8 दिवस राहून मग जावा." "नको दादा, बास ना आता. 4 दिवस झाले की इकडे आलोय. त्याला आणि मी तर काय, मला गावची आठवण आली की मी येतोच की." "बरं ठीक आहे, सर्वजण आराम करा. जा, सकाळी लवकर निघायचं असेल ना?" हो म्हणत सर्वजण आपापल्या खोलीत झोपायला गेले. धनश्रीने आणि प्रियाने तर आज दिवसातच त्यांची बॅग भरून ठेवली होती. धनश्रीला खरं तर मुंबईला परत जायचं नव्हतं. तिला हे सर्व खूप आवडलं होतं, पण जावं तर लागणार होतं. परत मुंबईला जायच्या विचारात तिला झोप लागली. इकडे सुमितला पण मुंबईला जायला नको वाटत होतं. त्याला तर आधीपासूनच गावी राहायला खूप आवडायचं. तो झोपाळ्यावर बसून बराच वेळ विचार करत बसला होता. बऱ्याच वेळाने तो जाऊन बिछानात पडला. रात्री कधीतरी उशिराने त्याची झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण लवकर उठले. सकाळी 10 पर्यंत सर्व आवरून गाडीजवळ सगळे उभे होते.
सुमित धनश्रीने दादासाहेबांना आणि लता काकूला वाकून नमस्कार केला. अक्का आणि गण्याचा निरोप घेतला. कोमल आणि समीरला पण सर्वांनी बाय केले. तो गाडी घेऊन आला. ड्रायव्हर पण दुसरी गाडी घेऊन आला. सामान गाडीत ठेवून त्यांनी निरोप घेतला. प्रवास चालू झाला. सुमितने गाणी लावली होती आणि आता नेमकंच त्याच्या आवडीचे गाणे लागले होते. धनश्री पण गाणं गुणगुणत होती. म्हणजे गाणं तिला पण आवडलेलं दिसत होतं. तिच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहून तर तसंच वाटत होतं. गाणं ऐकून सुमितच्या डोळ्यासमोर मोहिनीचा चेहरा त्याला दिसत होता. तो गाणं ऐकत ऐकत मोहिनीचाच विचार करत होता. ते गाणं संपून दुसरं गाणं लागलं. धनश्रीची नजर आरशात दिसणाऱ्या सुमितच्या चेहऱ्यावर पडली. आज तो खूपच खुश दिसत होता. थोडं पुढे गेल्यावर त्याने एका रेस्टॉरंटजवळ गाडी थांबवली. प्रिया, आत्या, रोहित यांची गाडी पण तोवर आली. सर्वांनी मिळून रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं आणि पुढच्या प्रवासाला लागले. आता जेवण अंगावर आलं होतं. बाहेरच्या थंड हवेच्या झुळकीने धनश्रीच्या डोळ्यावर झोप येत होती. थोड्याच वेळात तिला झोप लागली. इकडे प्रिया आणि आत्या पण मस्त झोपल्या होत्या. संध्याकाळी 7च्या दरम्यान ते घरी पोहोचले. आता प्रवासाने सर्वजण थकले होते. त्यामुळे लवकर जेवण करून सर्वजण आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी सुमित त्याचं आवरून ऑफिसला जायला निघाला होता. सुमित, तू एवढं तयार होऊन कुठे निघाला आहेस? वैशाली म्हणाल्या. आजपासून ऑफिसला जावं म्हणतोय. सुमित, लगेच ऑफिसला यायची काही गरज नाही. संजयराव जिन्यावरून खाली येत म्हणाले. बाबा, आता घरी बसून मला वेळ जात नाही. त्यापेक्षा ऑफिसमध्ये कामात वेळ तरी जाईल. तो बाबांना समजवत म्हणाला. आम्ही तुझं आणि धनश्रीचं गोव्याचं फ्लाईटची 2 तिकीटं बुक केली आहेत आणि एका हॉटेलमध्ये पण बुकिंग करून ठेवलंय. जावा 4 दिवस फिरून या. अहो बाबा, कशाला केलीत तिकीट बुक? त्याआधी मला एकदा विचारायचं तरी होतं ना. मला नाही कुठे जायचं. तो जरा नाराज होत म्हणाला. सोमू, असा का बोलतोयस रे तू? तुझी मनस्थिती आम्हाला पण कळते. पण त्या पोरीचा यात काय दोष आहे रे? तिला तिच्या वाट्याचं सुख नको का मिळायला? वैशाली त्यांच्या डोक्यावर हात फिरवत त्याला समजवत म्हणाल्या. आणि माझं काय? तो मनातच म्हणाला. सुमित, तुझेही बरोबर बोलते. तुम्ही दोघांनी एकत्र वेळ घालवला तरच एकमेकांना जाणून घ्याल ना. संजयराव म्हणाले. उद्या सकाळचीच फ्लाईट आहे. तू तुझी बॅग भरून ठेव. मी धनश्रीला पण सांगते. वैशाली म्हणाल्या. सुमित तर आता वैतागला होता. पण आईबाबांच्या पुढे तो काही बोलू पण शकत नव्हता. बरं, ठीक आहे, मी माझ्या मित्राला भेटून येतो म्हणत सुमित घरातून बाहेर पडला. हो जा, पण लवकर घरी ये. वैशाली पाठीमागून म्हणाल्या. तेवढ्यात संजयरावांचा फोन वाजला. त्यांनी पाहिलं तर दादासाहेबांचा फोन होता. संजयराव फोन घेत म्हणाले. बोला दादा. अरे, मुलं सुखरूप पोहोचली का? रात्री फोनची वाट पाहिली पण कोणीच फोन केला नाही. अहो दादा, प्रवासाने सर्वजण कंटाळले होते. त्यामुळे नसेल केला कॉल. मी पण काल जरा उशिरानेच ऑफिसमधून आलो. त्यामुळे मग फोन करायचं राहून गेलं. बरं असू दे. तुम्ही सगळे ठीक आहात ना? आणि आई कशी आहे? बरी आहे ना? हो हो, आम्ही सर्वजण ठीक आहोत. आणि आई पण बरी आहे. त्यानंतर थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि दादासाहेब सुमित धनश्रीबद्दल बोलत होते. दादा, हळूहळू होईल सर्व ठीक. तुम्ही काळजी करू नका. त्यांना थोडा वेळ द्यायला हवा ना. ते ठीक आहे रे, पण तुझं पण जरा त्यांच्यावर लक्ष असू दे. संजयरावांनी हो म्हणून फोन ठेवला. इकडे सुमित चेंज करून त्याच्या मित्राला भेटायला निघाला होता. धनश्री आणि प्रियाच्या रूममध्ये टाइमपास करत बसल्या होत्या. तितक्यात वैशाली रूममध्ये आल्या. त्या धनश्रीकडे पाहत म्हणाल्या. धनश्री, तू तुझी बॅग भर.
तू आणि सुमित 4 दिवसांसाठी गोव्याला जाताय. प्रिया काकूंचं बोलणं ऐकून धनश्रीकडे पाहून डोळे मिचकावत होती. हे कधी ठरलं? धनश्री एकदम बोलून गेली. का ग, अशी का विचारतेस? वैशाली म्हणाल्या. तसं नाही, म्हणजे अचानक ठरलं का? ती थोडं सावरत म्हणाली. अगं अचानक नाही, यांनी आधीच तिकीट बुक करून ठेवली होती. आता धनश्रीच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. बापरे, आता 4 दिवस त्या खडूसोबत काढावे लागणार. या विचारानेच ती टेन्शनमध्ये आली होती. काय झालं धनश्री, अशी गप्प का झालीस? तुला आनंद झाला नाही का? वैशाली धनश्रीचा उतरलेला चेहरा पाहून म्हणाल्या. झाला आहे ना आनंद. ती चेहऱ्यावर खोटा हसू आणून अडखळत म्हणाली. जा पटकन बॅग भरून ठेव. आणि हो, तुम्ही गोव्याला जाताय तर मग तिथे घालायला जीन्स वगैरे घेऊन जा. हे चुडीदार वगैरे तिकडे घेऊन जाऊ नकोस. प्रिया बरोबरच बोलते. तिकडे घालायला जीन्स आणि टॉप घेऊन जा. आई, जीन्स टॉप वापरायला मला जास्त नाही आवडत. अगं रोज थोडी घालायचं आहे. आता 4 दिवस जातास आहात बाहेर तर घाल ना. असं पण तिकडे सर्व मॉडर्न ड्रेस घालून फिरणारे लोक असतात म्हणून म्हटलं. वैशाली धनश्रीला समजावत म्हणतात. ती मानेनेच हो म्हणाली. ती तिची बॅग भरत होती. खरं तर तिचं गोव्याला जायचं स्वप्न होतं. तिला गोवा एकदा तरी पाहायचा होता. पण सुमित सोबत असल्यामुळे ती जरा टेन्शनमध्ये आली होती. तिची बॅग भरून झाल्यावर ती आजीला भेटायला आजीच्या रूममध्ये आली. आजी धनश्रीला पाहून खुश होतात. ती आजीसोबत गावच्या गप्पा मारत होती. धनश्रीला गावाबद्दल भरभरून बोलताना पाहून आजीच्या लक्षात येतं. सुमित सिद्धार्थला भेटायला गेला. मोहिनीची काही माहिती मिळाली आहे का? हे अर्थात जाणून घ्यायचं होतं. दोघे एक कॉफी शॉपमध्ये आले. काय झालं रे सिद्ध? मोहिनीबद्दल काय समजलं का? हो म्हणजे थोडीफार माहिती मिळाली आहे, पण खात्रीने सांगू शकत नाही. आणि माझी खात्री झाली नाही म्हणून मी खरं तर तुला आत्ताच काही सांगणार नव्हतो. तरी पण एक सांगू का सुमित तुला? बोल सुमित कॉफीचा मग हातात घेत म्हणाला. तू ना त्या मोहिनीचा विचार मनातून काढून टाक. ते नंतर बघू काय करायचं. तू आधी सांग तुला तिच्याबद्दल काय माहिती मिळाली? सुमित आतुरतेने म्हणाला. अरे तिची बेस्ट फ्रेंड ईशा म्हणत होती की ती एका वयस्कर व्यक्तीसोबत सारखी असायची. काय? सिद्धार्थचं बोलणं ऐकून सुमित शॉकच झाला. हो अरे, म्हणजे ती बऱ्याचदा लेक्चर बंद करून त्याच्यासोबत फिरायला पण जात होती. तू काय वेडाबिडा आहेस का? ती ईशा कोण? काहीतरी फेकत असेल. असं कोणी का करेल? सुमित थोडा त्याच्यावर रागवत म्हणाला. हो, म्हणून तर तिच्या दुसऱ्या काही मित्रांना पण मी विचारलं, पण एक दोघे म्हणाले की ईशा बोलते ते खरं आहे. बरं ती ईशा कुठे राहते? आपण तिला भेटायला जाऊया? तो काहीतरी विचार करत म्हणाला. बरं चल, पण त्याआधी मी तिला फोन करून बाहेर भेटायला बोलवून घेतो. लगेच सिद्धार्थ आपला फोन घेऊन ईशाला फोन लावतो. तिच्याशी बोलून तिला भेटायला येत असल्याचं सांगतो. पण ती तिकडून म्हणते आता मी बाहेर आहे, 2 दिवसांनी येईन भेटायला. सुमित त्या दोघांचं बोलणं बाजूला उभा राहून ऐकत होता. सुमित ती कुठेतरी बाहेर गेली आहे, 2 दिवसांनी भेटू म्हणते. अरे पण मोहिनी अशी तिच्यापेक्षा वयाने मोठी व्यक्ती सोबत कशी जाईल? आणि याचं काय कारण असेल? अरे तो दुसरा कुठला मित्र आहे, त्याला विचारूया की. बरं चल. दोघे पण सिद्धार्थच्या बाईकवर बसून जायला निघतात. सुमित मला तर वाटतं की खरंच तू मोहिनीचा विचार मनातून काढून टाकावा आणि धनश्री वहिनीसोबत संसाराला सुरुवात करावी. अरे तू म्हणतोय ते बरोबर आहे, पण मोहिनीच्या बाबतीत नक्की काय झालं ते तरी मला कळू दे ना. बरं चल, हा सार्थक इथे जवळच त्याच्या मित्रासोबत राहतो. आपण त्याला सर्व नीट विचारूया. त्याचा जवळ तर मोहिनीचा नंबर असेल तर तिला फोन पण लावूया. मग तर खुश. हा तसंच करूया.
सुमित म्हणतो. बोलता बोलता ते दोघे सार्थक राहत होता त्या बिल्डिंगजवळ येऊन पोचले. सिद्धार्थने गाडी लावली आणि दोघे पण लिफ्टनं वरती आले. सार्थक घरातच होता. त्यानं सिद्धार्थला ओळखलं. त्यानं दोघांना पण आत बोलवलं. सिद्धार्थ सार्थककडे पाहत म्हणाला, हा माझा मित्र सुमित. दोघांनी एकमेकांना हाय हॅलो केले. असं अचानक माझ्याकडे येण्याचं कारण? सार्थक प्रश्नार्थक नजरेने सिद्धार्थकडे पाहत म्हणाला, अरे तू परवा मोहिनीबद्दल जे बोलत होतास ते खरं आहे का? मी तर आम्ही जे पाहिलं होतं तेच तुला सांगितलं. सार्थक पण तिचं लग्न ठरलं होतं ते तुला माहीत आहे का? हो म्हणजे आम्हाला माहिती होतं तिचं लग्न ठरलेलं आणि त्यानंतर मोहिनी जरा टेन्शनमध्येच असायची. तिला खरं तर कोणाशी लग्न करायचं नव्हतं. तिला आपली लाईफ आपल्या मर्जीने जगायची होती. म्हणजे लग्नाच्या बंधनात तिला स्वतःला बांधून घ्यायचं नव्हतं. म्हणजे ती बोलता बोलता बऱ्याचदा अशी म्हणाली होती. आणि ज्या मुलाशी लग्न ठरलं होतं त्या मुलाचं एकत्र कुटुंब आहे असं तीच आम्हाला सांगत होती. सर्वांसाठी सोज्वळ सुनबाई बनून राहणं तिला मान्य नव्हतं. सुमित मात्र एका बाजूला बसून ते दोघांचं बोलणं शांतपणे ऐकत होता. तुझ्याकडे तिचा नंबर आहे ना? एकदा ट्राय कर ना. बरं म्हणत त्याने मोहिनीचा नंबरवर कॉल लावला. सिद्धार्थ सार्थकला म्हणाला, फोन स्पीकरवर टाक. बरं. इकडे सुमितच्या हृदयाची धडधड मात्र वाढली होती. एक वेळ रिंग वाजून वाजून फोन बंद झाला. पुन्हा एकदा सार्थकने नंबर ट्राय केला. रिंग अजून वाजत होती आणि एका क्षणाला फोन उचलला गेला. हॅलो म्हणून तिकडून आवाज आला. हा हॅलो मोहिनी, मी सार्थक बोलतोय. हा बोल सार्थक, कसा आहेस? मी ठीक आहे, पण अगं तुझा बरेच दिवस झाले फोन लागत नव्हता. तू कशी आहेस आणि कुठे आहेस? मी ठीक आहे, पण कुठे आहे हे मी कोणाला नाही सांगणार. बरं ठीक आहे, नको सांगूस, पण तू ठीक आहेस ना? अरे एकदम मस्त. कितीतरी दिवसांनी मनासारखं जगते लाईफ. तू एकटी आहेस की अजून कोणी आहे तिकडे तुझ्यासोबत? ए सार्थक, तू काय माझी माहिती काढून घ्यायला फोन केला आहेस का? मोहिनी तिकडून जरा रागातच बोलत असते. अगं नाही ग, तसं काय नाही. असंच म्हटलं तू एकटी आहेस की ते काका पण आहेत तिकडे तुझ्यासोबत म्हणून विचारले. ए सार्थक, नीट बोलायचं हां. त्यांना काका बिका बोलायचं नाही. ठेव रे ठेव तू फोन. म्हणून ती रागाने फोन कट करते. पण तिच्या असं फोन कट न करण्यावरून आणि तिचे फोनवरचे बोलणे ऐकून सुमितच्या सर्व लक्षात आलं होतं. म्हणजे सिद्धार्थ जी सांगत होता ते खरं होतं. त्यानंतर सार्थकचा निरोप घेऊन ते दोघे परत येतात.